ते आपण एक महत्वाची बातमी आली आहे, छगन भुजबळच्या गेस्ट हाऊसला थांबलेत पुण्यामध्ये. त्याच गेस्ट हाऊस तुम्ही त्यांना जुनाट नेते नामकरण केले का? कारण तुम्ही जुनाट नेते म्हणले म्हणून त्यांनी नामकरण केले काय? आता नाव नाही घ्यायचं ठरलं म्हणलं तसंच करावं लागेल ना. त्याने आपलं नाव घेतलं का आपण घेतलंच म्हणून समजायचं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले सुट्टीत नाही भाऊ. हा ते सांगायचंच नाही इतके आणि तितके 4-5 गेले तुम्ही असं वागायला लागलात म्हणून, जाती वाचत जाती दंगली होत्या म्हणून तुमच्याकडून 4-5 जण गेले. तुमच्याकडे कोणी राहिना. जरा डोक्यात उजाड पाडून घ्या साहेब. जुनाट नेते आहात आपण, जरा अनुभवी आपल्याकडं. तुम्ही जरा शहाणपणाची भूमिका घ्या. तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला सुद्धा ओबीसीचे नेते आता नको म्हणायला लागले. हे म्हणते ते कुंकड बरळायला लागले, नसल्याला गुतून टाकेन आपल्याला. वा जरा हुशार. काय अनुभवी कशाला जुनाट झाली म्हणता माझे केस पिकले. काय पिकले केस? पाटील नवीन नेते म्हणले म्हणून तुम्हाला राग आला का त्यांचा? काय संबंधी? आणि त्यांना का राग आला का? जुनाट मानलेलं कुजलेले मानलेलं. हा कुजलेले म्हणजे वाटणारच ना वाईट. आणि मग त्यात काय जुनच आहे ना भाऊ. जुनच आहे ना. त्यांना म्हणाले ते म्हणे माझे केस मी इतकं केलं बघ हात फिरते एक केस नाही टकोऱ्याला. त्यांनी त्या याच्यावरून असं म्हणलं, काल सांगितलं की त्यांचे पांढरे केस का झाले तर एवढे आंदोलन केली आहेत म्हणून पांढरे केस आहेत असं ते म्हणाले. दादासाहेब त्याचा काही उपयोग झाला का पांढऱ्या केसात? जाती जाती दंगली निर्माण करायला लागलात ह्या वयात. जाती जाती तीड निर्माण करायला लागलात ह्या वयात. आणि सरकार बी त्यांच्या दबावात द्यायला लागले. काय दबावात यायचा संबंध यांच्या? कशामुळे तुम्ही त्यांचंच ऐकताय? हमेशा तुम्ही त्या ओबीसीच्या नेत्याच ऐकताय. काय संबंध आहे? सरकारनं ओबीसीच्या नेत्याचं ऐकून गोरगरिबांच्या मराठ्यावर अन्याय करू नका. माझे हात जोडून तुम्हाला विनंती. काय कशामुळे त्याचा कशाचा दबाव आहे? खूप दिवस खाल्लाय आता. या वयात ते दंगली भडकावण्याचं काम करायला, भाषा करायला, टंगडे तोडान हात तोडान. ये बरं टंगडे तोडायला कलम ये तर ये काय करतात मग आता खातो ना मार. पण तसं 5व्या टप्पा राहिला. आणखी कोकण राहिलेला आहे बराचसा भाग. मुंबईचा पण भाग राहिलाय बराचसा. 5वा टप्पा आम्हाला करावाच लागतोय. अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही नागपूरला धडकणार असं बोललं जात होतं. नाही पण मी बी एक असं बोललो होतो दादा की तिथं जाऊन तरी धडकून तरी काय करायचं. आता त्यांनी वेळ 24 डिसेंबर पर्यंत दिलेला आहे. तर तिथं जाऊन तरी आपण काय करायचं? तर आपल्या समाजाचा मायबापांचा आशीर्वाद घ्यायचा. हे काम आपण करायचं. गावबंदी केल्यावर संविधानानुसार 1 महिन्याची शिक्षा आहे. सरकार पोलीस करणार आहे की नाही? संविधानातील 19 कलम काय सांगतंय? कुणालाही बंदी करता येणार नाही. काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या शिक्षेवर पाठवा अशी मागणी भुजबळांनी केली. मला म्हातारा म्हणतोय पण माझ्या डोक्यावरचे केस जितके आहेत तितके आंदोलन मी केलेत असा मनोज जरांगेंना त्यांनी टोला मारलाय. टोळी मुकादम म्हातारा जरी झाला तरी गडबड चालू आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरू आहे. दोघेही सातत्याने एकमेकांवर टीका करतात. टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. तो आता म्हातारा झालाय असं देखील ते म्हणाले होते. आणि त्याला खूप गडबड चालू केली आहे त्यांनी असं ते नाव घेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलेलं आहे. हिंगोली येथे आज ओबीसीची एल्गार सभेत ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणालेत ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलू लागलेत. भुजबळ म्हातारे झालेत असं काल ते म्हणाले. अरे बाबा हो झालोय मी म्हातारा. सगळेच म्हातारे होणार आहेत. तुझे माता पिता पण म्हातारे झाले असतील. तू सुद्धा म्हातारा होशील. पण एक लक्षात ठेव. भुजबळ यावेळी डोक्यावरचे केस पकडून म्हणाले मला म्हातारा म्हणतोय पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाही आहेत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणालेत या लोकांनी बीड पेटवलं. यांना मला सांगायचंय की पेटवायला अक्कल लागत नाही, बनवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. अहमदनगर येथील शेवगावमध्ये 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की टोळी मुकादम म्हातारा झालाय तरी त्याची खूप गडबड चालू आहे.
त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना माझं सांगणं आहे की ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही. तर यावरती अक्कल लागत नाही असं भुजबळांनी तोफ काढलेली आहे. तर मंडळी, एका बाजूला कुणबी सर्टिफिकेट घ्या आणि आरक्षण द्या असं म्हणत आहेत, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब सराटे हे कोर्टात गेलेले आहेत. तुमचं आमचं आरक्षण चुकीचं आहे, ओबीसींना बाहेर काढा असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टामध्ये केस सुरू आहे आणि आता काय करायचं असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावरती टोप डागली आहे. ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगतानाच मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका त्यांनी यावेळेस केलेली आहे. ते म्हणाले की अरे, पेटवायला अक्कल लागत नाही, विझवायला अक्कल लागते. तोडायला अक्कल लागत नाही, बनवायला अक्कल लागते असं मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलेला आहे. यावेळी ओबीसी आणि मराठा समाज प्रशासनात किती टक्के आहे याची आकडेवारी त्यांनी वाचून दाखवली आहे. ओबीसी एल्गार परिषद सुरू आहे. या परिषदेतून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केलेली आहे. मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला. आमची एकच सभा झाली तरीही त्यांना खटकलंय. ते म्हणतात की भुजबळांचा खुट्टा उपटतो. खुट्टा उपटायला मी काय तुझी असं त्यांनी यावेळेस बोललेले आहेत. तर मला गलिच्छ शिव्या दिल्यात. काही चॅनलवाले त्यांना म्हटले तुमची हिंमत असेल तर वाचा आणि महाराष्ट्राला कळू द्या. मी चॅनलवाल्यांना वाचायला सांगितलं तर त्यांनी 5-25 पानांचा मॅसेज दिलेला आहे, तर ते मॅसेज तो वाचू शकले नाही. इतक्या गलिच्छ शिव्या त्याच्यामध्ये. तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही आणि मी माझं अख्खं कुटुंब 1-2 महिने या शिव्या वाचतोय आणि ऐकतोय आणि कसं जगायचं असा सवाल छगन भुजबळांनी केला. भुजबळांनी एक दगड मारला नाही की एक दगड कधी भुजबळांना लागला नाही, टायर कधी जाळलं नाही. अरे पण त्यांनी बीड पेटवलंय. जी पेटवत आहेत त्यांना बोला, पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. काही आलं नाही याचा अर्थ ते विरोधात आहे असं नाही. अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका ज़मीर जिंदा है वह खुद समर्थन में आ जाते हैं. याद रखो हमारे हक पर जहां आँच आए टकराना ज़रूरी है. तुम जिंदा हो तो जिंदा नज़र में आना ज़रूरी है असा शेर ऐकवत भुजबळांनी जोरदार टीका केली. तुम्ही मला म्हातारा म्हणतात, तुम्ही देखील म्हातारेच होणार आहात. त्यावरून देखील भुजबळांनी टीका केली आहे. भुजबळ म्हातारा झालाच ना, सर्वच म्हातारे होतील. तुझे वडीलही म्हातारे झाले असतील, तूही कधी काळी म्हातारा होशील अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. हिंगोलीत ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान या सभेत महादेव जानकरांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. हिंगोलीमध्ये ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. छगन भुजबळ गोपीनाथ मुंडेंनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी यावेळेस केलेलं आहे. या दरम्यान ओबीसीमधून अनेक मुद्द्यांवर भाष्य महादेव जानकरांनी केलेलं आहे. महादेव जानकर म्हणालेले आहेत की साहेब तुम्ही पक्ष काढा, आपण 50 कोटी करू आणि बाकीच्यांना सांगू चोऱ्या करा पण पक्ष काढा. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे असा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे हा विरोध दाखवण्यासाठी आता रविवार 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत ही आजची सभा पार पडलेली आहे. या सभेमध्ये भुजबळांनी पक्ष काढावा असं जानकर यांनी म्हटलेलं आहे. आम्ही चोऱ्या माऱ्या करू पण पक्षाला पैशाची कमी पडू देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.